ऐका ना, बऱ्याच जणांना सोयाबीनची भाजी आवडत नाही, पण तुम्ही जर अशा प्रकारे सोयाबीनची भाजी बनवली ना, तर नॉनव्हेजला सुद्धा विसरून जाताल, इतकी टेस्टी बनते. मग त्यासाठी आधी काय करायचं, गरम पाण्यात सोयाबीन भिजत ठेवायचं. मग लगेच एका कढईत थोडंसं तेल टाकून उभा चिरलेला कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. मग थोडं ओलं खोबरं टाकायचं, तेही परतून घ्यायचं. थोडं मीठ टाकायचं आणि त्यातच आता एक टोमॅटो चिरून तोही परतून घ्यायचा. थोडी कोथिंबीर टाकायची, तीही परतून घ्यायची. मग एका भांड्यात गार करून ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं. आता एका वाटीत लाल तिखट, गरम मसाला, कांदा मसाला, मॅगी मसाला आणि घरचा थोडा मसाला यात थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं. आता लगेच गॅसवर कढई ठेवायची आणि एक पळी तेल टाकून मसाल्याचे मिश्रण टाकून घ्यायचं आणि त्यात थोडीशी हळद टाकायची आणि थोडा वेळ परतून घ्यायचं. मग बारीक केलेलं वाटण टाकायचं आणि तेही त्यात थोडा वेळ परतून घ्यायचं. मग आता त्यात भिजवलेले सोयाबीन चांगले पिळून घ्यायचे आणि तेही टाकायचे. मग थोडेसे मिक्स करून तेही परतून घ्यायचे. आता त्यात गरम पाणी टाकायचं, कारण त्याने भाजी पण लवकर शिजते आणि भाजीला टेस्टही छान लागते. मग थोड्या वेळ मिक्स करून 7 ते 8 मिनिटासाठी झाकण ठेवून छान शिजवून घ्यायचं. मग लगेच थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि लगेच खाण्यासाठी सर्व्ह करायचं. नॉनव्हेजपेक्षा पण इतकी टेस्टी लागते ना, मग नॉनव्हेजला सुद्धा मागे सारते. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा.